जेव्हापासून मी माझ्या प्रेग्नन्सीची अनाउन्समेंट केली आहे, तुम्ही सगळ्यांनी एवढे कॉमेंट्स म्हणजे काळजीपोटी मला गोष्टी सांगितल्या आहेत, काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे, कितीतरी सजेशन्स दिले आहेत. सो यू हॅव बीन अन इंटिग्रल पार्ट ऑफ माय जर्नी अँड यू आर माय फॅमिली. आणि म्हणून मी आज खूप वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवते चॅनलवरती पहिल्यांदा, कारण तुम्ही फॅमिली आहात. आणि आता 2-3 दिवसात मी कधीही हॉस्पिटलला जाऊ शकते आणि तुम्हाला लवकरच गुड न्यूज देणार आहे. त्याच्यामुळे माझी तयारी घरी काय चालू आहे हे मला वाटलं मी तुम्हाला सांगावं, आणि म्हणूनच मी आज माझ्या हॉस्पिटल बॅगचा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही खूप दिवसांपासून ऐकत आहात. हो, तो कोणाला तरी उपयोगी पडेल. म्हणजे तुम्हाला जर कोण माहिती असेल जे आता प्रेग्नंट आहे किंवा यु नो आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, तर त्यांच्यासाठी हा तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत ज्याची गरज तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पडू शकते. सो चला सुरुवात करूया. हो, इथून पुढे पण काही टाइम टू टाइम मी असे व्हिडिओज बनवीन. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये कळवा. मी आज माझ्या हॉस्पिटल बॅगचा व्हिडिओ बनवत आहे. इट्स व्हेरी डिफरंट ऑन दिस चॅनल, बट लेट्स स्टार्ट इट. वाय नॉट. सर्वात आधी आहे स्किन अँड बॉडी केअरचं हे पाऊच, ज्याच्यामध्ये बेसिकली माझा शॅम्पू, स्ट्रेच मार्क्सचे क्रीम्स, त्याच्यानंतर काही बॉडी पेन वगैरे झालं तर ते पेन रिलीफचे वोलिनी वगैरे आहे, त्याच्यानंतर फेस वॉश आहे, मम्मा आहे आणि हेअर ब्रश वगैरे. अँड माझं फुल प्रेग्नन्सी मी स्किनला जे वापरलेलं आहे ते सनस्क्रीन अँड हिमालयाचं डार्क स्पॉट रिड्युसिंग हे एक सिरम, टर्मरिक फेस सिरम आहे. नाकावरती वगैरे फ्रेकल्स येतात, डार्क स्पॉट्स आणि डलनेस जो येतो चेहऱ्यावरती प्रेग्नन्सीमध्ये, स्पेशली नोज एरियामध्ये वगैरे, तर तो सगळा मी बऱ्यापैकी ॲट बे ठेवला विथ दिस. आणि ह्याच्यामध्ये काहीही हार्मफुल नाही आहे. सो जर कोण प्रेग्नंट आहे आणि माझा हा व्हिडिओ बघत आहे तर हे खूप सेफ आहे. तुम्हाला मी सांगते, हे फक्त 2 ते 3 ड्रॉप्स वापरायचं असतं. चेहरा स्वच्छ धुतलेला आहे. जस्ट पुट लाईक 2-3 ड्रॉप्स ह्या मॅजिक सिरमचे वापरायचे आहेत. आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन 100% ऑर्गॅनिकली सोर्स, स्वरासा टर्मरिक, 10% ग्लायकॉलिक ॲसिड आणि 2% नायसिनामाइड. बेस्ट कॉम्बिनेशन आहे नेचर आणि सायन्सचं. ऑल्सो हे खूप लगेच अब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये, त्याने स्वच्छ धुतल्यानंतर, आणि 7 दिवसात तुम्हाला फरक पण दिसेल. हे नायका, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. आणि 30% डिस्काउंट पाहिजे असेल तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि जास्ती डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. त्याच्यामुळे नक्की ही गोष्ट तुम्ही ट्राय करा. बॅग उघडूया. तो बाळाच्या कपड्यांसाठी आपण काही गोष्टी घेतलेल्या आहेत. एक स्वेटर घेतला आहे, बिकॉज मॉम म्हणाली की जस्ट इन केस खूप थंड असेल तर आपण स्वेटर वापरू शकतो. थोडेसे बिब्स घेतलेले आहेत. हे झोई म्हणून ब्रँड आहे, त्याच्याकडनं टोपडी आहेत ही प्युअर कॉटनची. वॉशक्लॉथ म्हणजे फक्त स्पंजिंग वगैरे असतं पहिले 7 दिवस. सो हे वापरलेले हे घेतलेले आहेत आपण मॉम्स ऑर्गॅनिक ह्या ब्रँडकडनं. त्याच्यानंतर अजून तसे घेतलेले आहेत, एक 7-8 घेतलेत. हे बर्प क्लॉथ्स आहेत. सो जे बेसिकली झोईकडनं आहेत. परत ही ब्रँड, ते असे ठेवायचे म्हणजे ढेकर देण्यासाठी. त्याच्यानंतर हे थोडे मस्लिन स्वच्छ बॅग्स घेतलेल्या आहेत बाळाच्या काही अजून गोष्टी जर हॉस्पिटलमध्ये विकत घेतल्या तर ते स्टोअर करण्यासाठी. थोडेसे वनझीज घेतलेत. हे कम्प्लीट एक्सपेक्टेशन्स म्हणून एक ब्रँड आहे, त्यांनी पाठवलेले होते. त्याच्यानंतर स्वॉडल्स आहेत. हा स्वॉडल प्रिंट मला खूप आवडतो. हा येलो डूडल्सकडनं आहे, हा झोईकडनं आहे. आणि बरेच मोठे आहेत ते साईजमध्ये. म्हणजे तुम्ही बघाल, मम्मा आधी म्हणत होती आपण कॉटनची साडी घेऊया आणि त्याचे एकदम मऊ पाडून तिला त्याचे आपण कापून बनवूया स्वॉडल्स, पण हे खूप मोठे आहेत. सो शी वॉज हॅपी. शी इज लाईक की ठीक आहे आपण हे वापरू शकतो. मग त्याच्यानंतर आपले नॉर्मल होजेरीचे थोडेसे झबले आणि अशा पॅन्ट्स घेतल्यात कॉटनच्या. हे स्वॉडल पण मला खूप आवडतं. हे ॲक्च्युली येलो डूडल्सकडनं आहे. त्याच्यानंतर थोडेसे सॉक्स घेतलेत. त्याच्यानंतर एक असा पण सेट घेतला इन केस गरम असेल तर, लाईक झबलं आणि लंगोट. सो थोडंसं जेंडर न्यूट्रल आहे, बट माझा खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे की मला जी मला मुलगी पाहिजे होती ही पहिली माझी मुलगीच असणार आहे. आणि हे परत मॉम्स ऑर्गॅनिककडनं खूप सुंदर असं गोधडी टाईप मऊ ब्लँकेट आहे. माझ्या इंस्टाग्रामवरती खूप साऱ्या अशा ब्रँड्स आहेत ज्या तुम्हाला कळतील कशा आहेत कशा नाही आहेत. जर तुम्ही बघू इच्छित आहात तर तुम्ही सगळ्या ब्रँड्स तिथे इंस्टाग्रामवरती माझ्या जाऊन बघू शकता. सो हे खूप सॉफ्ट आहे. हे 2दा-3दा धुतलं आहे. सो अजून छान मऊ पडलं आहे आणि नरम पण आहे.
सो बॅम्बू नेचरचे हे न्यूबॉर्न डायपर्स घेतलेत. हे एकच असं ब्रँड आहे जे एक्स्ट्रा स्मॉलमध्ये ॲक्च्युअल देतात, बिकॉज बाकीचे जे ब्रँड्स आहेत ना ते एक्स्ट्रा स्मॉल म्हणतात बट ते ॲक्च्युली थोडेसे बाळासाठी मोठे होतात. त्याच्यानंतर हे मिनी वेट वाईप्स आहेत, हे पण कम्प्लीट एक्सपेक्टेशनच्या हॅम्परमध्ये आले होते. हे आहे डायपर चेंजिंग वेट मॅट. त्याच्यानंतर ह्याच्यात काय आहे, सो ओके ह्याच्यात माझं बेसिकली स्लीपिंग एसेन्शियल्स आहेत, लाईक माझे स्वतःचे रिफ्रेश वाईप्स, लाईक नॅपकिन्स, माझ्या स्वतःसाठी सॉक्स, त्याच्यानंतर स्लीपिंग मास्क वगैरे. ओके, मग त्याच्यानंतर आहे मोस्ट इम्पॉर्टंट हे पोर्टेबल बिडेट. ओके, सो हे बेसिकली पर्सनल हायजीन, ह्याला पेरी बॉटल म्हणतात. आणि हे मी खूप हॉस्पिटल बॅग व्हिडिओज बघितले, त्याच्यामध्ये मला कळालं. सो जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तुम्हाला स्टिचेस असतील, पेरेनियल स्टिचेस, तर त्याच्यासाठी किंवा बेसिकली तो एरिया जो असतो तो सेन्सिटिव्ह होतो. सो ही जी बॉटल असते, आपण जेट स्प्रे नाही मारू शकत ना, तर ही अशी नॉझलची असते. ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन वापरू शकता टॉयलेटला गेल्यावरती. सो इट्स लाईक दिस बेसिकली, आणि असं स्पंजी असते. सो ह्यानी खूप असा सॉफ्ट स्प्रे येतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, पेरी बॉटल. ओके, मग त्याच्यानंतर हे आहेत अगेन नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तुम्हाला हे कूलिंग पॅड्स आहेत. सो हे तुम्ही तुमच्या अंडरगार्मेंटमध्ये लावू शकता. सो इट्स लाईक अ जेल पॅक, जसं डोळ्यांवरती ठेवायचं जेल पॅक असतो तसा हा एक जेल पॅक असतो आत. सो तो तुम्ही थंड करायचा असतो. अँड इट्स बेसिकली जसं हीटिंग पॅड असतं तसं कूलिंग पॅड आहे. सो दिस इज द कूलिंग पॅड. बाळाची झबली आणि ते घेतलेत. होमकमिंग ड्रेस वगैरे तो वेगळा आहे, तो आता मला रिसीव्ह होईल आज उद्यामध्ये. सो तो आता मी ह्याच्यात पॅक नाही केला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट जी खूप गडबड उडते लोकांची ते म्हणजे ब्रेस्ट पंप. आय नो ह्याचा बॉक्स खूप जास्ती असा वियर्ड झालेला आहे, बट दिस इज फिलिप्स ॲव्हेंटचा डुअल ब्रेस्ट पंप. हां, हे पण एक खूप क्यूट आहे. ॲडॉर क्लोदिंगकडनं हा एक अंगारखान नाईटी घेतलेला आहे बेबीसाठी. सो सी इट्स लाईक दिस, लाईक दॅट. या, दिस इज वन मोर क्यूट ड्रेस. तर सगळं मिक्स मॅच आहे. सो आय होप तुम्हाला आवडतोय हा व्हिडिओ. हा स्लीप आय मास्क हा मी ॲमेझॉनवरनं मागवला आहे. सो हा बेसिकली कसं होतं की जर लेबरमध्ये खूप इरिटेशन होत असेल ना, हा खूप असा छान सॉफ्ट वेल्वेटचा आहे. सो तुम्ही हा असा लावायचा अँड इट्स बेसिकली लाईक दिस, यू नो. सो इट्स लाईक व्हेरी नरम आणि हा फुल पॅक होतो. सो यू कॅन गेट गुड शांती टू युअर आईज. मग हे आहे एप्सम सॉल्ट. आता हे कशासाठी, अगेन जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तुम्हाला पेरिनियल स्टिचेस जे असतात त्याच्या हिलिंगसाठी हा सिट्स बाथ आहे. सो हा पण आम्ही ॲमेझॉनवरनं मागवलेला आहे, अराउंड सम $700. सो ह्याच्यात गरम पाणी हे करायचं, ॲड करायचं. हा छोटासा पंप आहे त्याला, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हा एप्सम सॉल्ट घालायचा. सो यूज इट इन द बाथरूम फॉर युअर स्टिचेस का हिलिंग. सिट्स बाथ. सो हे अविनोचं बेबी रॅश क्रीम आहे. हे 65 दिरम्सचं आहे. सो आत्ता सुरेन म्हणजे माझा नवरा जेव्हा दुबईला गेला होता तेव्हा त्यांनी हे ड्युटी फ्रीमधनं घेतलं, बिकॉज समहाव द क्वालिटी, एक्सपोर्ट क्वालिटी इज मच बेटर एव्हरी टाईम. सो अविनोचं हे बेबी बाथ टाईम नंतरचं क्रीम आहे, बॉडी लोशन. हे पण काहीतरी 60 दिरम्सचं आहे आणि हे पण 65 दिरम्सचं आहे. सो ह्याच्या आम्ही 2-3 बॉटल्स आणून ठेवलेल्या आहेत. अँड देन नाव लेट्स ओपन दिस साईड. सो ह्या साईडला माझे कपडे आहेत. हे न्यू मॉमचे डिस्पोजेबल पॅड फिक्सर आहे. सो ह्याला मेश पॅन्टीज म्हणून पण म्हणतात. यू नेवर नो राईट, सिझेरियन होतं आहे, नॉर्मल होतं आहे. सो हे खूप असे लाईट असतात, इलॅस्टिक. सो पॅन्टीचं इलॅस्टिक तुम्हाला लागत नाही तुमच्या स्किनवर. हे नुआ ब्रँडचे ओव्हरनाईट पिरियड पॅन्टीज आहेत. सो दिस इज ऑलमोस्ट लाईक अ डायपर बट इट्स व्हेरी थिन, सो इट्स नॉट इरिटेटिंग. त्याच्यानंतर दिस इज न्यू मॉमचं मेटर्निटी सॅनिटरी पॅड. ओके, हे पण मला कम्प्लीट एक्सपेक्टेशनच्या हॅम्परमध्ये आलेलं. जसं कूलिंग पॅड होतं तसं हे हीटिंग पॅड आहे. सो इन लेबर जर वाटलं
पाठ शेकायची लोअर बॅक वगैरे, तर त्याच्यासाठी दिस इज देअर. ऑल्सो आता केटल ह्याच्यामध्ये नाही आहे, माझी ती दुसरी बॅग आहे, त्याच्यामध्ये मी माझी हॉट वॉटर केटल पण कॅरी करते, जी नेहमी माझ्या रूममध्ये असते. बिकॉज मी आणि सुरेन आम्ही जेव्हा बाहेर पण जात होतो थ्रू आउट माय प्रेग्नन्सी हॉटेल्समध्ये राहण्यासाठी, तेव्हा पण आम्ही हॉट वॉटर केटलनीच ही बॅग भरायचो. सो दॅट्स व्हेरी कन्व्हिनियंट. त्याच्यानंतर थोडे हे फीडिंग ब्राज आणि पॅन्टीजचे सेट्स आहेत. अजून थोडेसे सॉक्स. मम्मा म्हणाली की गरम राहायला पाहिजे शरीर, सो आय एम कॅरिंग दिस. हा एक फ्लेनेल म्हणून जे मटेरियल असतं ब्लँकेटचं, तसं हुडी ड्रेस आहे हा फीडिंग ड्रेस. सो ह्याला अशी हुडी आहे, सो तुमचे कान आणि डोकं बंद राहील. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघाल ही फ्रंटला झिप आहे. सो हा असा नाईटी आहे, सो तुमच्या बॉडीला गरम पण ठेवेल आणि ह्याच्यामधनं तुम्ही फीडिंग पण करू शकता. हा दुसरा गाऊन आहे, हा पण वेल्वेटचा आहे आणि ह्याला मम्मानी व्हिएतनामवरनं मला एक असं छान हेअरबँड आणला आहे, तो मी लावणार आहे कान बंद करण्यासाठी. हा सिक्रेट विशकडनं आहे. सो हा पण खूप गरम आहे. ह्याला पण झिप आहे मध्ये, सो हे पण फीडिंगसाठी सेकंड डे आय कॅन यूज इट. ॲक्च्युली हॉस्पिटल गाऊनमध्येच ठेवतात, बट मी सांगितलं त्यांना की मी माझे आणीन. ही एक मी मफलर कॅरी केली आहे जस्ट इन केस आय फील व्हेरी कोल्ड. स्मॉल पाऊच, याच्यामध्ये बेबीचं ग्रूमिंगचं थोडंसं सामान आहे, लाईक नेल कटर, हेअर ब्रश, फायलर, नेल फायलर वगैरे. बिकॉज मी ऐकलं की मिटन्स घालून ना असं तुमची बाळाची बोटं नखं तुम्ही अशी करून ठेवलं तर कधी कधी ते इरिटेटिंग होऊन जातं त्यांच्यासाठी. हे एक हगीसचं एक्स्ट्रा स्मॉल घेऊन ठेवलेलं आहे जस्ट इन केस द बॅम्बू इज नॉट वर्किंग आउट फॉर बेबी. हे ॲडव्हान्स्ड ॲब्झॉर्बंट डिस्पोजेबल नर्सिंग ब्रेस्ट पॅड्स आहेत मिमीचे. सो इन केस ऑफ एक्सेस सप्लाय यू हॅव टू यूज दिस इन युअर ब्रा. त्याच्यानंतर हे दोन माझे फीडिंग कवर्स आहेत. दिस इज अगेन फ्रॉम सिक्रेट विश आणि हे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती बघू शकाल. इट्स सो ब्युटिफुल. म्हणजे लिटरली हा असा एक पॉन्चो टॉप वाटतो आणि खूप मस्त दिसतो. सो मला ना ते म्हणजे ॲक्च्युली खूप जण असे म्हणतात अरे फीडिंग गाऊन्स वगैरे कशाला घ्यायचे, लाईक असं फक्त स्कार्फ घ्यायचा फॉर फीडिंग. बट आय डोंट नो समहाव आय एम नॉट, मला छान गोष्टी आवडतात. सो आय वॉज लाईक वाय नॉट, लेट्स जस्ट हॅव समथिंग विच लुक्स नाईस. सो हा असा एप्रन टाईप एक डिझाईन आहे विच इज अगेन फॉर फीडिंग. जर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठल्याही पर्टिक्युलर गोष्टीबद्दल इंटरेस्ट आणि कुतूहल असेल तर प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा, मी त्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन, ब्रँडची इन्फॉर्मेशन वगैरे तुम्हाला देऊ शकेन. ठीक आहे. सो सी दिस इज लाईक अन एप्रन, दिस इज ऑल्सो फॉर फीडिंग आणि ह्याचं मटेरियल खूप सॉफ्ट आहे, सो बेबीला आत गरम होणार नाही किंवा सफोकेट होणार नाही. इट्स व्हेरी नाईस. ऑलमोस्ट ॲट दी एंड ऑफ माय हॉस्पिटल बॅग. सो हे तर मी गरम कपडे घेतलेत, बट इन केस इट्स नॉट दॅट गरम, सो मी काही फीडिंग गाऊन्स घेतलेत विच इज मेड इन प्युअर कॉटन. सो हा एक कफ्तान आहे ह्या असा व्हेरी सॉफ्ट. सो इट्स गॉट लाईक फीडिंग झिप्स असा. सो दिस इज लाईक अ फीडिंग गाऊन. सो असं घेतलं आहे विथ सम कॉटन स्कार्फ जरा मॅचिंग, लाईक मिंत्रावरनं मागवलेले. हे टिपिकल जे फीडिंग गाऊन्स असतात त्याला इथे फीडिंग झिप असते ही. अँड त्याच्या खाली मी मॅचिंग ही पॅन्ट घेतली आहे. सो दिस इज लाईक अ मेटर्निटी पॅन्ट. इट्स व्हेरी सॉफ्ट विथ अ थिक बेल्ट, अशी स्ट्रेचेबल. आणि हा एक क्वाड घेतलेला आहे मी. सो दिस इज ऑल्सो व्हेरी वॉर्म. इट्स स्मेलिंग सो नाईस. ह्याला पण एक मोठा बेल्ट आहे. सो दिस इज व्हेरी गुड पोस्ट डिलिव्हरी टू यूज. व्हेरी कम्फर्टेबल, व्हेरी वॉर्म. आणि त्याचा हा असा टॉप आहे. या हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती दिसतील. अँड तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुम्ही नेहमी मला शुभेच्छा देत असता, तसे शुभेच्छा देत राहा. कॉमेंट करा, मला ऑल द बेस्ट विश करा आणि लवकरच मी तुम्हाला भेटणार आहे माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय डोंट नो आता नेक्स्ट व्लॉग कशाबद्दल असेल, बट येस टिल देन इट इज तन्वी किशोर सिंग बाय बाय. आय लव्ह यू ऑल आणि दुआ में याद रखना.